शिरोली येथे छावा क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांचा 30वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। शिरोली येथे दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी छावा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आपल्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते। यामध्ये गावातील सर्व कबड्डी मंडळांना घेऊन 30 ते 35 किलो वयोगटासाठी स्पर्धा गाव मर्यादित भरवण्यात आल्या। स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष नामदेव गावडे तसेच बाबूराव गावडे, श्रीधर पाटील, युवराज गावडे, संजय सातपुते, रघुनाथ गावडे, रोहित माने, इम्रान अरब, कार्यक्रमाचे अनाउन्समेंट सुनील गावडे या सर्वांच्या तसेच शिरोली ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य सहकारी यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने तसेच माननीय खासदार श्री धैर्यशील माने दादा यांच्या उपस्थितीत व त्यांच्याकडून बक्षीस वितरण करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। शो साधना कोल्हापूर आणि ये छावा शो मॅच आहे तुमच्या दोघांची। या मॅच साठी पंच सुहास उन्हाळे, रोहित माने, गुणलेकर, रोहित पाटील। मला इथे येत असताना खासदार म्हणून तर आनंद आहे, पण त्यापेक्षाही एक खेळाडू म्हणून मी स्वतः ज्यावेळी संसदेमध्ये पहिलं भाषण केलं ते ग्रामीण भागातल्या माझ्या खेळाडू बांधवांचं जीवन कसं उंचावेल याच्यावरचं पहिलं भाषण तुम्ही संसदेमध्ये पाठवल्यानंतर मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला। कारण मला त्या दुःखाची कल्पना आहे, त्या संघर्षाची कल्पना आहे, तिथपर्यंत जाणं, तिथं टिकणं आणि नंतरच्या काळामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये टिकलेल्या माणसानं आयुष्यभर खेळाडू म्हणून जगत असताना नंतरच्या काळामध्ये त्याच्याकडे उपेक्षेनं पाहणं ही खऱ्या अर्थाने जी परंपरा तयार झाली आहे त्याला कुठेतरी खंडित केलं पाहिजे। या भावनेतनं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या भारतीय मुळांच्या खेळाला आपण क्रिकेटला जेवढा बहुमान देतो, फुटबॉलला जेवढा या ठिकाणी बहुमान देतो, तेवढा आमच्या मातीतल्या खेळाला बहुमान निर्माण झाला पाहिजे। यासाठी म्हणून माझा प्रयत्न काटेकोरपणे या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून तिथं दिल्लीमध्ये सुरू आहे। आजची ही खऱ्या अर्थानं गोड कार्यक्रमाची सुरुवात आपण 30व्या वर्षी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इथं बोलून सन्मानित केलं। त्याचबरोबर तुमच्या ह्या आनंदाच्या क्षणामध्ये मला केक कापण्याची संधी या ठिकाणी दिली। दोन ताईंनी त्या अतिशय सुंदर केक, मला वाटतं मैदानच तयार केलं होतं, केकचं सुद्धा खेळाचं मैदान त्या ठिकाणी तयार केलं होतं। आणि जो केक दुसरा होता तो छावाचं किट होतं आणि त्याच्यावर छावा त्या ठिकाणी लिहिलं होतं। मला पहिल्यांदा छावाची टीम, त्यावेळी आता मोठी झाली असतील सगळी मंडळी, पण छावाची पहिली टीम मी त्या कार्यक्रमामध्ये मुडशिंगीच्या पाहिली होती। इतकी चपळ मुलं, चलाक मुलं, ग्रामीण भागामध्ये प्रशिक्षण देत असताना सुद्धा, संस्कार देत असताना अतिशय काटेकोरपणे प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करतायत। मगाशी गावडे साहेबांनी मला वाटतं करत असताना एका पोराच्या पाठीवर धपाटा दिला। आजकाल पोराच्या पाठीवर द्यायची, धपाटा द्यायचं म्हणजे धाडच लागतं। पण आज सुद्धा शिरोली गावामधल्या लोकांचे तुमच्यावर असणारा विश्वास, प्रशिक्षकांच्यावर असणारा विश्वास, मुलांच्यावर या ठिकाणी होणारे संस्कार, यामधनं अधिकारवाणीनं ही ग्रामीण भागातली संस्कृती जपण्याचं काम आपण या ठिकाणी करताय। मला स्वतःला इच्छा आहे की आपण एक खासदार चषक यामध्ये या ठिकाणी सुरुवात करावं, ज्याच्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी मुलांना आपल्या या परिसरामधल्या आणि पंचकृषीतल्या आणि या ठिकाणी या लोकांना आपण या ठिकाणी मदत करू। आम्हाला जी लागेल ती जबाबदारी आमच्यावर टाका आणि आपलं ग्राउंड तिथं आहे, टीम्स आपण बोलवू शकतो आणि नियोजनबद्ध या ठिकाणी सन्माननीय आदित्य साहेब ठाकरेंना घेऊन एक सुरुवातीचा कार्यक्रम आपण करावा अशी माझी स्वतःची विनंती आपल्याला या ठिकाणी आहे। क्रीडा क्षेत्रामध्ये आवड असणारे या ठिकाणी अनेक व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात। निश्चितपणे जो खेळाडू म्हणून या ठिकाणी निर्माण होतो त्याला खेळाडूबद्दलची कणव असते, त्याला त्याची धडपड माहिती असते, त्याला असणारे त्याचे कष्ट माहिती असतात। मी स्वतः नॅशनल लेवलचा फुटबॉलचा खेळाडू आहे।